आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिलेली आहे आणि पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलेला आहे। रोहित दादा आता आपल्या सोबत आहे, तर आज भेट घेतली आणि काय नेमकं, कारण त्यांची जी पहिली एक मागणी होती ज्यात वयाची अट, ती आता कुठेतरी सरकारने स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र आंदोलन कायम। स्थगित करणं म्हणजे तात्पुरतं काहीतरी ब्रेक लावल्यासारखं आहे ना, परत ते कधी पण चालू करतील या सरकारचा काहीच भरोसा नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांचं मत आहे की GR कॅन्सल करा 2026चा आणि 2011चा तुम्ही लागू करा आणि बाकी मागण्या पण महत्वाच्या आहेत ना। लहान मुलांच्या जेवणाच्या मागण्या आहेत, हॉस्टेलच्या मागण्या आहेत, ज्या सुविधा द्यायला पाहिजे त्या सुविधा दिल्या जात नाहीत त्या मागण्या आहेत, महागाई भत्त्याच्या मागण्या, भरतीच्या मागण्या आहेत, इतरही सगळे विषय आहेत। त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करून कसं चालणार आहे? त्या बाबतीत काही स्पष्टपणे या विद्यार्थ्यांना तुम्ही क्लॅरिटी द्या, आम्ही ह्या गोष्टी एवढ्या दिवसात करत आहोत असं लिखित द्या। काल बैठकीमध्ये चेष्टा केल्यासारखं झालं, म्हणजे टाइमपास, हे नाही होणार ते नाही होणार असं, 5 तास नुसतं चहा पाजला, बिस्किट खायला दिलं, विषय संपला। आणि तिथं दुर्दैव असं मंत्री महोदय बोलत असताना त्यांनी 2 अतिशय चुकीचा स्टेटमेंट दिला। एक स्टेटमेंट असं होतं की आमदार असंच येत नसतं आणि मंत्री तर त्याच्यावरनं अवघड असतं। मला त्यांना सांगायचे मंत्री महोदयांना, तुम्ही पहिल्यांदा आमदार कोणामुळे झाला आहात? तर या विद्यार्थ्यांच्या मतामुळे आणि त्यांच्या पालकांच्या मतामुळे, आणि आज त्यांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडत असाल तर मंत्री आज आहात ते कदाचित 15 दिवसच राहतील पुढे, कारण या विद्यार्थ्यांनी जर ठरवलं यांना खुर्चीवरनं काढायचं तर सरकारला काढावंच लागेल। पण उद्या जाऊन 2029ला हे आमदार सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती आहे। दुसरं वक्तव्य त्यांनी जे केलं, त्यांनी सांगितलं या आंदोलनकर्त्यांना किती दिवस आंदोलन करणार? तुमचे मित्र जे उपोषणाला बसले त्यांना आरोग्याचा हा त्रास होईल, तो त्रास होईल, जास्तीत जास्त आंदोलन कराल, तुम्ही पुतळे जाळाल, त्यातून तुम्हाला काय मिळणार? काय मिळणार नाही। आणि माझा राजीनामा कुणीच घेऊ शकत नाही। आता राजीनाम्याची मागणी आम्ही नव्हती केली, काल बोलता बोलता ते स्वतः बोलून गेले। तर मग आता आमचं म्हणणं आहे की जर सरकार या मुला मुलींकडे बघत नसेल, त्यांना तिथं ताकद देत नसेल, त्यांच्या मागण्या समजून घेत नसेल, मागण्या सोडवत नसतील अडचणी, तर मग या मंत्र्याचा राजीनामा कदाचित आपल्याला मागावाच लागेल असं आमची आता भूमिका व्हायला लागलेली आहे। तुम्ही राजीनाम्याची थेट मागणी करतायत अशोक उईकेंच्या? का नाही? खरं तर विद्यार्थ्यांनी ती केली तर आम्ही पुढे घेऊन जाऊ, पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने गेले 14 दिवस तुम्ही या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाकडे बघत नाही, उपोषणाकडे बघत नाही, सत्ताधारी आमदार साधे आले पण नाहीत, मग कुठेतरी राहुल गांधीजींनी ट्विट केलं, बऱ्याच लोकांनी पाठिंबा दिला, आमच्यासारख्या कार्यकर्ते याच्यामध्ये आले आणि महत्वाचं सगळ्या भागामध्ये हे सर्व मुलं एकत्रित येऊन त्यांनी जन आंदोलन उभं केलं आणि मग कुठेतरी या सरकारला भीती वाटली आणि ती भीती वाटल्यामुळे काही मागण्या त्यांनी पूर्ण केल्या। पण मला त्या सरकारला एवढंच सांगायचंय की तुम्ही लाईटली घेऊ नका, हलक्यात घेऊ नका। आज नाही तर उद्या इतर मागण्यांवर तिथं योग्य असा निर्णय घ्या, खूप महागात या सरकारला पडू शकतात। निश्चित आज 13वा दिवस आहे, 13व्या दिवशी पहिलं पाऊल कुठेतरी सरकारकडून पडताना पाहायला मिळतं आणि या सगळ्या चर्चेतनं त्यांनी पहिली मागणी कुठेतरी मान्य केली, कारण सरकार ज्या पद्धतीने सकारात्मक होणं अपेक्षित आहे तसं होताना दिसत नाही या सगळ्या आंदोलनाच्या बाबतीत। नाही, हे जे काही मागण्या मान्य झाल्या या विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे झाल्या, पण त्या सुद्धा तात्पुरत्या आणि कुठेतरी थट्टा केल्यासारख्या मागण्या त्यांनी मान्य केल्यासारख्या दाखवल्यात, पूर्णपणे मान्य सुद्धा तिथं झालेलं नाहीत। त्यामुळे एक तर 14 दिवस दुर्लक्ष केलं, राहुल गांधीजींचं ट्विट आलं, कदाचित आम्हाला असंही कळतं की पुढच्या काही दिवसांमध्ये ते इथेही येऊ शकतील आणि जेव्हा केव्हा या विद्यार्थ्यांनी ठरवलं की आपण नागपूरला, नाशिकला, कुठे एक खूप मोठं आंदोलन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी करू आणि ते लाखोत होणार आणि मग त्या आंदोलनामध्ये आपण म्हणजे जर राहुल गांधीजींना विनंती केली तर 100% ते मान्य करतील आणि त्या आंदोलनात ते येतील असा आम्हाला विश्वास आहे। राहुल गांधींनाही तुम्ही बोलवणार आहात, कारण आज त्यांचे जे काही दिल्लीतनं काही लोक आली होती, आदिवासी काँग्रेसचे प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष, त्यासोबत पुरके साहेब, ही सगळी मंडळी आली होती, तर तुम्ही देखील तसं काही हे करतात की राहुल गांधींनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, प्रत्यक्ष यावं? बघा ना, पुण्यात जो कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमामध्ये एका विद्यार्थिनीने या सर्व समाजाच्या मुला मुलींचे मुद्दे मांडले, प्रामाणिकपणे मांडले। राहुल गांधींना ते पटले, राहुल गांधी म्हणाले की मला बोलवा, मी येतो। काही लोकांना वाटलं की ते बोलल्याने विषय संपला, दुसऱ्या दिवशी त्यांनी या विद्यार्थ्यांच्या बाजूने ट्विट केले आणि आम्ही सुद्धा त्यांना विनंती केली होती, आवाहन केलं होतं की एखादं असं आंदोलन झालं तर आपलं तिथं यावं लागेल। तर मला विश्वास आहे ते आंदोलनाला येतील, पाठिंबा देतील आणि असं जर झालं तर खूप या सरकारला महागात पडेल। फक्त इथं नाही, महाराष्ट्रात महागात नाही पडणार, असे अनेक राज्य आहेत जसं मध्य प्रदेश पासून फार उत्तराखंड पासून तिकडं की जिथं आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे हा मुद्दा भाजपला, केंद्राला सुद्धा महागात पडेल आणि राज्याला सुद्धा महागात पडू शकतो। तर रोहित पवार यांनी थेट आता
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि दुसरं राहुल गांधी यांना देखील या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि राहुल गांधी जरी आंदोलनात सहभागी झाले तर ह्या महाराष्ट्राच नव्हे तर देशभरात या आंदोलनाचे पडसाद उमटतील असं देखील रोहित पवारांचं म्हणणं आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.